नमस्ते महाराष्ट्राला सुरुवात करूयात। सुरुवातीला मोठी बातमी। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलेले आहे। प्रभू श्रीराम हे शाकाहारी नसून ते मांसाहारी होते असं आव्हाड म्हटलेत। जंगलामध्ये राहून कोणी शाकाहारी राहील का असंही ते म्हणाले। दरम्यान आव्हाडांच्या या विधानावरून मोठा वाद पेटलाय। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? या देशामधले 80% माणसं जे मांसाहारी आहेत ते रामभक्त आहेत। आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस जिवंत होते। प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि त्यांच्या या विधानानंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटतायत। शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना त्यांना घरचा आहेर दिलाय। रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया साइटवर पोस्ट टाकून याबाबत जितेंद्र आव्हाड यांना खोचक सल्ला दिलाय। आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता आणि शेतमालाला भाव नसणं किंवा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। तर रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण ते देखील पाहूया। आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे। देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ। अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। राम मांसाहारी होते। जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी त्यांना घरचा आहेर दिलाय। असे वाद व्हायलाच नकोत, आपण वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे एक वाद झालेला आहे। काही वेळापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र आहेत ते सुद्धा मांसाहार करायचे, मात्र आता हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे। मला वाटतं खरं तर असे वाद झालेच नाही पाहिजेत आणि असे वक्तव्य मला हे त्यांनी केले की नाही कारण मी अजून बघितलं नाही। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम असतील किंवा सगळेच देवदेवता असतील त्याच्यावरनं वाद होणं हे मला वाटतं अपेक्षित नाही।